नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पॅनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे दही न वापरता बनणारा एकदम मऊ, लुसलुशीत आणि स्पॉन्जी खमण. यामध्ये मी वापरणार आहे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट, ज्यामुळे खमणला अप्रतिम चव, सुंदर रंग आणि परफेक्ट स्पॉन्जी टेक्स्चर मिळतं. जर तुम्हालाही घरच्या घरी बाजारासारखा खमण बनवायचा असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 250 ग्राम बेसन घेतले आहे. हे बेसन सर्वात प्रथम आपण चाळून घ्यायचे आहे. चाळून घेतल्यामुळे ह्यातील गुठळ्या निघून जातात आणि आपले मिश्रण फ्लफी व्हायला म्हणजेच हलके व्हायला मदत होते. आता हे बेसन चाळून झाले आहे. आपण त्याला एका साईडला ठेवूया. आता दुसऱ्या भांड्यामध्ये आपण 400 ml पाणी घेणार आहोत. पाण्याचे प्रमाण हे परफेक्ट असले पाहिजे. तुमच्याकडे हा कप असेल तर तुम्ही 200 ml चे 2 कप यामध्ये पाणी घालायचे आहे. आता यामध्ये 1 मोठा चमचा मीठ, 2 छोटे चमचे साखर आणि सिक्रेट पदार्थ म्हणजे 1 छोटा चमचा सिट्रिक ऍसिड. आता यामध्ये 2 छोटे चमचे तेल घालूया आणि हे मिश्रण एकजीव करूया. जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत आपण हे ढवळून एकजीव करायचे आहे. आता हे मिश्रण एकजीव झाले आहे. आता यामध्ये आपण बेसन घालूया. बेसन घालून हे मिश्रण आपल्याला परत एकजीव करायचे आहे. हे मिश्रण सतत ढवळत आपल्याला एकजीव करायचे आहे. यामध्ये एकही गुठळी राहिली नाही पाहिजे. हे बघा, हे मिश्रण आपले एकजीव झाले आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे असली पाहिजे, जसे आपण बटाटे वडे तयार करण्यासाठी पीठ तयार करतो त्या प्रकारे. आता हे पीठ आपण 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. तोपर्यंत ज्या भांड्यात आपल्याला ढोकळा वाफवायचा आहे त्या भांड्याला आपण तेल लावून घेऊया. तसेच गॅसच्या मोठ्या आचेवरती एका मोठ्या पातेल्यात किंवा स्टीमर मध्ये 2 ते कप पाणी घालून आधीच पाणी उकळवायला ठेवूया, जेणेकरून आपले बॅटर तयार झाले की आपण लगेच वाफवू शकतो. आता 10 ते 15 मिनिटांनंतर आपण यामध्ये 1 छोटा चमचा बेकिंग सोडा घालणार आहोत, म्हणजेच खाण्याचा सोडा घालायचा आहे. यावरती 1 मोठा चमचा पाणी घालून हे मिश्रण आपल्याला एकाच दिशेने 2 ते 3 मिनिटांसाठी फेटून घ्यायचे आहे. हा सोडा सगळ्या मिश्रणाला लागला पाहिजे, त्यासाठी आपण एकाच दिशेने सर्व ठिकाणी फेटून घेणार आहोत. आणि फेटून झाल्यावर हे मिश्रण थोडे हलके होते. बघा, हे कसे फुलून आले आहे. यामुळेच आपला ढोकळा फ्लफी होतो. आता हे मिश्रण चांगले फेटून झाले आहे. आपण लगेचच तेल लावलेल्या भांड्यामध्ये घालणार आहोत. मिश्रण घालताना थोडे कमी घालावे, जेणेकरून ढोकळा फुलायला मदत होईल. आता हे मिश्रण आपले भरून झाले आहे. आपण लगेचच वाफवायला ठेवणार आहोत. गॅसच्या मध्यम आचेवरती आपल्याला हे मिश्रण वाफवून घ्यायचे आहे आणि झाकण लावून 15 ते 20 मिनिटांसाठी आपण हे वाफवून घेणार आहोत. सुरी किंवा टूथपिकच्या साहाय्याने आपण चेक करू शकतो की खमण तयार झाला आहे की नाही. जर सुरी किंवा टूथपिक क्लीन निघाली म्हणजेच आपला खमण तयार झाला आहे. आता आपण तो बाहेर काढूया आणि 2 तासासाठी थंड करायला ठेवूया. आता खमणवर टाकण्यासाठी आपण फोडणी तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 मोठा चमचा मोहरी, कढीपत्त्याची पाने, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 2 मोठे चमचे साखर, अर्धा छोटा चमचा मीठ आणि चिमूटभर हिंग टाकणार आहोत. सर्वात प्रथम गॅसच्या मंद आचेवर एक कढई ठेवून त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालूया. यामध्ये हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, मोहरी घालून चांगली फोडणी करूया. फोडणी तयार झाल्यावर हिंग, मीठ आणि साखर घालून ही फोडणी चांगली परतवून घेऊया. आता यामध्ये 3 कप पाणी घालून या फोडणीला चांगली उकळी आणूया. आता ही फोडणी तयार झाली आहे. आपण गॅस बंद करूया. इथे 2 तासानंतर आपला खमण थंड झाला आहे. आपण ह्याला आता कट करूया.
हे बघा, अशा प्रकारे आपल्याला कट करायचे आहे आणि हा एवढा स्पॉन्जी झाला आहे की खाल्ल्यावरती कळणारच नाही की आपण हा घरी बनवला आहे. तुम्हाला एक तुकडा दाखवते. हा बघा, हा दाबला तरी कसा वरती येतो आहे. स्पॉन्जी झाला आहे, खूप छान झाला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करा. आता हे गरम गरम फोडणीचे पाणी आपण या खमणवर घालणार आहोत. या फोडणीच्या पाण्यामुळेच खमणला चांगली टेस्ट येते. त्यामुळे जेवढे पाणी टाकता येईल तेवढे तुम्ही यामध्ये घाला. इथे आपलं खमण तयार झालं आहे. आता आपण ह्यासाठी लागणारी चटणी सुद्धा बघूया. चटणीसाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 मूठ कोथिंबीर, 1 मिरची, 1 इंच आले, चवीनुसार मीठ आणि 1 छोटा चमचा साखर, अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालणार आहोत. त्याचबरोबर आपण थोडेसे पाणी घालून 1 छोटा तुकडा खमणचा सुद्धा घालणार आहोत आणि हे मिश्रण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे. ही चटणी थोडीशी पातळ वाटली म्हणून मी यामध्ये 1 छोटा खमणचा तुकडा घातला आहे. त्यामुळे ही चटणी अजून घट्ट होईल. हे बघा, ही चटणी आता तयार झाली आहे. तर मंडळी, तयार आहे आपला दही न वापरता बनवलेला मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी खमण. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट्समध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या, स्वादिष्ट आणि हटके रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.